ज्यांचं नॉन टेकचा अभ्यास समजा झालेला नाही आणि ह्यावेळेस जर तुम्ही एक्झाम पॅटर्न जर बघितला तर आमच्या वेळेसचा जो 2020चा एक्झाम पॅटर्न होता त्याच्यामध्ये 20 मार्क्सला प्रीला पण 20 मार्क्सला टेक्निकलचं होतं. बरोबर, लेटेस्ट ट्रेंड्स इन ऑटोमोबाईल हा सब्जेक्ट होता आणि बाकीचं 80 मार्क्सचं नॉन टेक होतं. तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो की ज्यांचं टेक्निकल साऊंड आहे त्यांच्यासाठी हा प्लस पॉईंट होता. पण आत्ताचा जर ट्रेंड बघता किंवा आत्ताचा जो एक्झाम पॅटर्न आहे, जो सिलेबस आहे आत्ताचा, तर त्याच्यामध्ये पूर्ण 100 मार्क्सचा आपल्याला नॉन टेकचा अभ्यास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं कॉम्पिटिशन हे मोस्टली जे गट ब गट क करणारे जे विद्यार्थी आहेत त्या लोकांशी आपलं कॉम्पिटिशन आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला RTO व्हायचं असेल तर मी एवढंच सांगेल की जर दुसरी पायरी जर आपल्याला पार करायची असेल की जी मेन्सची पायरी आहे, पण आपली पहिली पायरी ही प्रीची पायरी आहे, तर पहिली पायरी पार करणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आपलं त्या विद्यार्थ्यांशी कॉम्पिटिशन करण्यासाठी म्हणजे गट ब गट क चे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी कॉम्पिटिशन करण्यासाठी आपल्याला ॲज अर्ली ॲज पॉसिबल आपल्याला ती तयारी प्रीची करायची आहे. आणि जर तुम्ही जर बघितलं तर प्रीची तयारी करताना पण सगळे नॉन टेकचे आपले सब्जेक्ट असतात आणि ज्याचा आपला संबंध काही वर्षांपूर्वी खूप वर्षांपूर्वी आपला संबंध तुटलेला असतो. तर ते आपल्याला पुन्हा रिवाईज करून पुन्हा जर त्या गोष्टी आपल्याला ॲनालाइज करून टेस्ट सिरीज सोडवून आपल्याला सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील की आपण कम्प्लीट ब्रशअप करावं लागेल की आपण कुठे मागे पडतोय कुठे पुढे. आणि एक लक्षात घ्या की तुमचं मेन कॉम्पिटिशन हे मेन्समध्ये नाहीये, ह्या वेळेसच्या एक्झाममध्ये तुमचं मेन कॉम्पिटिशन हे प्रिलिम्समध्ये आहे. वर्दीला मान आहे, वर्दीत खरी शान आहे, विचारलं सहज वर्दीला, मला म्हणाली सामाजिक भान आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद देशकरी इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती आणि पॉडकास्टवरती आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण नवीन आणि तरुण असे अधिकारी जे नुकतेच पासआउट झालेले आहेत किंवा नुकताच त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे असे अधिकारी, कारण ते अधिकारी खरे मार्गदर्शक असतात आणि योग्य मार्गदर्शक असतात जे ॲस्पिरंटची सुरुवात आत्तापासून झालेली असते. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, असेच अधिकारी आपल्या पॉडकास्टमध्ये येत असतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात. आजचे जे आपले अधिकारी पाहुणे आहेत त्यांची मी सर्वात पहिल्यांदा ओळख करून देतो. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत माननीय स्वप्नील सर. आणि स्वप्नील माने सर हे 2017चे पासआउट आहेत आणि 2020च्या RTO MVA बॅच मधले ते अधिकारी आहेत. तर सर नमस्कार, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे RTO MVA हे एक वर्दीतलं पद आहे आणि मेकॅनिकल असेल, प्रोडक्शन असेल, ऑटोमोबाईल असेल, विद्यार्थ्यांना एक कुतूहल असतं किंवा वर्दीचं एक ज्याला आपण म्हणतो की एक इच्छा असते की आपणही तिथे जावं, पण हा रस्ता वाटतो तेवढा सोपा नाही. तर त्यासाठीच आज सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि सरांकडनं त्यांचं पूर्ण मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. त्यांचा प्रवास, त्यांनी केलेलं स्ट्रगल आणि इथपर्यंत ते कसे पोहोचले. तर सगळ्यात पहिला प्रश्न माझा नेहमी असतो सर की आपल्याबद्दल तुम्ही सांगा आमच्या विद्यार्थी मित्रांना. मी स्वप्नील रामचंद्र माने. तसं मी मूळचा करमाळा सोलापूरचा, पण पहिल्यापासून बॉर्न अँड बॉटअप चिंचवडमध्ये. माझं शालेय शिक्षण पहिल्यांदा सांगतो 1ली ते 7वी पर्यंत महानगरपालिकेच्या शाळेमध्ये झालं, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेमध्ये. मराठी माध्यम, ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट मराठी माध्यम होतं. त्याच्यानंतर 7वी ते 12वी फतेजन जैन विद्यालयामध्ये सेमी इंग्लिश आणि त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंग. मग आता सगळ्यात मूळ मुद्दा हाच होता की इंजिनिअरिंग करायचं म्हटल्यावरती मग कोणतं इंजिनिअरिंग करायचं, कोणती ब्रांच घ्यायची. तसे माझ्यापुढं पण बरेच ऑप्शन्स होते, पण मी नेहमीप्रमाणे त्यावेळेस जे म्हणजे म्हणतात ना की त्यावेळेस जे म्हणजे ते ट्रेंडिंग होतं असं म्हणू शकतो की मेकॅनिकल. त्याच्यामुळे मी मेकॅनिकल निवडलं आणि राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ताथवडे तिथं मी इंजिनिअरिंग माझं कम्प्लीट केलं. मी 2017चा पास आउट आहे. हो. मग 2017 नंतर मग मी कॉलेज थ्रूच, कॅम्पस थ्रूच प्लेसमेंट झालं माझं टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये. मग टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये मी 1.5 वर्ष जॉब केला. पण जॉब करताना एक कुठेतरी ॲक्च्युली काय झालं, एक इन्सिडेंट झाला जॉबच्या वेळेस की त्यावेळेस नुकतीच 17ची एक्झाम झाली होती. RTOची 17ची एक्झाम झाली होती आणि माझं जर सांगायचं झालं तर मी पहिल्यापासून टॉपर, म्हणजे शाळेत टॉपर. ओके. नंतर कॉलेजमध्ये टॉपर म्हणण्यापेक्षा एक
टॉप 10 मध्ये मी असायचो. बरं. आणि मग ते एक असतं की म्हणजे घरच्यांचं किंवा एक होतं की प्रेशर होतं, की प्रेशर नाही म्हणता येणार, पण एक आशा होती की हा काहीतरी चांगलं करेल. राईट. मग जॉबला ज्यावेळेस मी लागलो त्यावेळेस जॉब म्हणजे जॉईन केला मी, आणि जॉईन केल्यानंतर जस्ट 17चा निकाल आला होता. RTOच्या 17चा निकाल आला होता 2018 साठी. हा, खूप मोठी जाहिरात होती. आणि 2018 मध्ये त्याचा रिझल्ट लागला. बरोबर. आणि त्यावेळेस आमच्या गावामधला एक विद्यार्थी ऍस्पिरंट तो सिलेक्ट झाला. बरं. मग तो सिलेक्ट झाल्यावर मग कुठेतरी म्हणजे मला असं वाटलं की अरे आपण जॉब तर करतोय पण आपल्याला ते हे मिळत नाहीये की एक सामाजिक क्षेत्रात काम करण्याची. राईट. ते मिळत नाहीये. मी त्याचं बघून मग मी तिथून खरं मला इन्स्पिरेशन मिळालं की मी पण काहीतरी याच्यामध्ये केलं पाहिजे. राईट. आणि त्यात वर्दीची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे RTO म्हणजे वर्दी. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यात वर्दी आहे, तो फॅक्टर मोटिवेशन फॅक्टर ठरला माझ्यासाठी. मग तो फॅक्टर, मग त्याच्यानंतर मग मी विचार केला की नाही, आपण आता तर आपला हा चान्स गेलेला आहे आणि पुढच्या चान्सला काहीही होईना पण आपल्याला ही क्रॅक करायची एक्झाम. आणि मग तसंच झालं. वाट बघितली पण मी माझं प्रिपरेशन मग चालू केलं. हा, पण मला एक गोष्ट माहिती होती की म्हणजे पहिला ट्रेंड बघता RTOची ऍड येत नाही खूप, म्हणजे रेग्युलर येत नाही. रेअरली 3-4 वर्ष, मिनिमम 3 ते 4 वर्षाच्या अंतरानेच ती ऍड येते. मला माहिती होतं की आता माझ्याकडे आता जस्ट ऍड आलेली, तर माझ्याकडे अजून 1-2 वर्षाचा टाइम आहे. मग त्याच्यानंतर मग मी तीच एक्झाम फोकस केली. RTOचीच एक्झाम मी फोकस केली की मला RTOचीच एक्झाम. जॉब सुरू होता. पण ज्यावेळेस एका पॉइंटला मला असं वाटलं की म्हणजे आपण एक डायलेमा झाला की अरे जॉब करू का हे करू. म्हणजे मला असं वाटायचं, स्वतःलाच वाटायचं, जेव्हा मी स्वतःचं अनालिसिस करायचो त्यावेळेस वाटायचं की आपला अभ्यास कम्प्लीट होईल का नाही होईल, मग काय करू. पण मी माझं डिसिजन असं झालं की मी म्हणजे एक डोक्यामध्ये एक करून ठेवलं होतं, एक प्लॅनिंग करून ठेवलं होतं की एवढ्या वर्ष जॉब मी सोडणार, हा मी डिसिजन घेतला. त्यात घरच्यांनी मला सपोर्ट केला ऍक्च्युली. मग त्यावेळेस मी म्हणजे हा डिसिजन घेतला की 2 वर्षाचा टाइम देणार मी एक्झामसाठी. 2 वर्षाच्या टाइम मध्ये एक्झाम निघलीच पाहिजे, म्हणजे असं मग त्या पद्धतीने मी नियोजन केलं की 2 वर्ष. कारण परिस्थिती म्हणजे एक मिडल क्लास असल्यामुळे मग ते एक होतं कन्स्ट्रेंट की बाबा 2 वर्ष आपण सस्टेन करू शकतो. राईट. मग त्यानुसार मग मी RTOचं प्रिपरेशन करत होतो. जॉब सोडला. जॉब सोडून मग प्रिपरेशन करत होतो. जॉब कधी सोडला सर? मी जॉब सोडला 2019 मध्ये. 2019 मध्ये मी जॉब सोडला. राईट. 2019च्या एप्रिलमध्ये मी जॉब सोडला. तोपर्यंत ऍडव्हर्टाइजमेंट किंवा काही अंदाज आला होता की आता येऊ शकते? खरं काही राज्यसेवेतले वगैरे विद्यार्थी माझे मित्र होते, तर त्यांना थोडीशी आयडिया होती. ते म्हणायचे की ह्या वर्षी येऊ शकते. आणि काही डिपार्टमेंट मधले पण लोक ओळखीचे होते, त्याच्यामुळे ते पण सांगायचे की शक्यता आहे, ऍडची शक्यता आहे. मग त्याच्यानंतर मग 2019ला मग मी जॉब सोडून तयारी चालू केली एक्झामची. आणि साधारण मला वाटतं की डिसेंबर 2019 या जानेवारीमध्ये ती ऍड आली. बरोबर आहे, जानेवारीमध्ये ती ऍड आली. अभ्यास तर चालूच होता. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रिलिम्स. बरोबर आहे. प्रिलिम्स म्हणजे असं की आपण टेक्निकल बॅकग्राऊंडचे मुलं असल्यामुळं, आणि पहिला काही म्हणजे 10वीत असतानाच आपलं इतिहास भूगोल वगैरे ह्या जनरल नॉलेजच्या गोष्टी ह्या सुटलेल्या असतात. तर तेच होतं की सगळ्यात पहिल्यांदा मला प्रिलिम्स कशी करून क्रॅक करायचे. बरोबर आहे. तर त्याच्यामुळं मी सगळ्यात पहिल्यांदा फोकस हा प्रिलिम्स वरती केला. टेक्निकलचं तर जस्ट 2-3 वर्षापूर्वी पास आउट झालेला असल्यामुळं खरं ब्रशअप करायची पण गरज असते. पण टेक्निकली मी पहिल्यापासूनच साऊंड असल्यामुळं गोष्ट अशी होती की मला प्रिलिम्स क्रॅक करायची कसल्याही परिस्थितीमध्ये. आणि मग मी प्रिलिम्सचा तशा प्रकारे अभ्यास चालू केला. प्रिलिम्सचा अभ्यास केल्याच्या नंतर आला कोरोना. परीक्षा दिली, कोरोना आला. खरं तो काळ म्हणजे तसं जर विचार करायचा तर प्रिपरेशन करणाऱ्या लोकांसाठी सगळ्या जर
एकदम चॅलेंजिंग जर कोणता काळ असेल ना तर तो कोविडचा काळ. कोरोनाचा काळ हा विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात चॅलेंजिंग काळ होता. त्या काळामध्ये म्हणजे असं झालेलं म्हणजे विद्यार्थ्यांचं की परीक्षा आज होईल उद्या होईल, गव्हर्नमेंटच्या म्हणजे काही ना काहीतरी यायचं की एक्झाम पुढे ढकलल्यात. म्हणजे विद्यार्थ्यांचं मनोबलाचं खच्चीकरण. म्हणजे खरं सांगायचं गेलं तर अधिकारी घडण्यासाठी मी म्हणजे माझं पर्सनल असं सजेशन आहे की तो काळ खूप महत्त्वाचा होता. कारण त्या काळातच माणसाला जे अधिकाऱ्यांना जे गोष्ट असती महत्वाची गोष्टी असतात की पेशन्स म्हणा, परसिव्हरन्स म्हणा, की चॅलेंजिंग काळ कसा हँडल करायचा ते त्या काळातून विद्यार्थी शिकले असं म्हणजे माझं म्हणणं आहे. की म्हणजे कारण मी पण त्या काळातून गेलोय तर मला पण असं वाटतं की तो काळ त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता, महत्वाचा होता. मग त्याच्यानंतर कोविडच्या नंतर एक 1.5 वर्षानंतर कोविडच्या काळानंतर मेन्सची डेट आली, RTOच्या मेन्सची डेट आली आणि त्याच्यामध्ये मग नोव्हेंबर 2021 मध्ये मेन्स होती RTOची. मग पण ज्यावेळेस प्रिलिम्स झाली त्यावेळेस कुठेतरी एक स्वतःला अँसर की तर आपल्याकडे असतेच, तर एक कुठेतरी एक अंदाज आला की आपण क्वालिफाय करू शकतो, मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय करू शकतो. त्याच दिवसापासून ज्या दिवशी प्रिलिम्स झाली आपल्याकडं अँसर की आली आणि कळालं की ठीक आहे आपण करू शकतो क्वालिफाय. त्यावेळेसच मग मी मेन्सच्या प्रिपरेशनला लागलो. मेन्सच्या प्रिपरेशनसाठी सगळ्यात जर महत्त्वाची गोष्ट म्हणली तर सगळ्यात पहिलं मी काय केलं की माझं टेक्निकल 2 ते 3 वर्षापूर्वी टेक्निकल सुटलं होतं, अभ्यास सुटला होता. तर एक ब्रशअप करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं की जे म्हणजे टॉपिक बघितले. सगळ्यात पहिल्यांदा जर एक्झाम क्रॅक करण्यासाठी सगळ्यात कुठलीही गोष्ट महत्त्वाची असेल तर ती आहे पोर्शन धरून जर तुम्ही तयारी केली तर तुम्ही एक्झाम क्रॅक करण्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचता. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा पोर्शनची एक कॉपी कायम आपल्या सोबतच ठेवायची आणि त्या पोर्शनमध्ये जे टॉपिक्स आहेत त्या टॉपिकवरती प्रत्येक टॉपिक बघायचे. ते टॉपिकला सोडून जास्त काही करण्याची गरज नाही. ते टॉपिकमध्येच तुम्ही जेवढं डीपली अभ्यास करू शकता, जेवढं तुम्ही बेस एकदम क्लिअर करू शकता, कन्सेप्ट क्लिअर करू शकता, ह्या गोष्टी तुम्ही बघायच्या आणि त्यानुसार तयारी. मी तशाच प्रकारे सगळ्यात पहिल्यांदा पोर्शन जवळ ठेवला मेन्सचा आणि पोर्शन जवळ ठेवून मग त्यानुसार टॉपिक्स आणि मग ते टॉपिक्स मी सगळ्यात पहिल्यांदा काय झालं मी कोविडमध्ये होतो गावी आणि गावी म्हणजे मी गावी गेलो कोविडमध्ये, परीक्षा झाल्यामुळे मी गावी गेलो आणि नेमकं लॉकडाऊन पडलं. आता माझ्याजवळ कुठलं सोर्स नव्हता, बुक्स नव्हते, काय नव्हतं. पण मी काय केलं मग युट्यूबवरचे जे व्हिडिओज असतात एक बुक घेतली, नोटबुक. युट्यूबवरचे व्हिडिओ जस्ट मी सगळ्यात पहिल्यांदा जे टॉपिक्स होते जस्ट ओव्हरव्ह्यू घेतला की काय पोर्शन एक बेस तयार झाला की हां आपल्याला बाबा एवढा आवाक आहे, आपल्याला एवढा प्रिपरेशन आपल्याला करायचंय. मग त्यानुसार टॉपिक्सनुसार सगळे ते व्हिडिओ बघून मग नंतर सेकंड ज्यावेळेस म्हणजे माझं साधारण एक 15 ते 20 दिवसामध्ये ते ओव्हरव्ह्यू मला आला, बर्ड व्ह्यू मला आला 15 ते 20 दिवसामध्ये. त्याच्यानंतर मग मी सेकंड जो माझा रिव्हिजन होता त्यावेळेस मी पुन्हा ते व्हिडिओ बघितले आणि मग प्रॉपरली मग नोट्स काढल्या. पॉईंट वाईज पॉईंट. मग त्यात माझे 3 महिने गेले. त्याच्यानंतर मग बुक्स, मग मी इकडं पुण्याला परत घरी आलो. त्याच्यानंतर मग मी बुक्स घेतले, ज्या बुक्स होत्या त्या, आणि मग बुक्समध्ये टॉपिक वाईज प्रॉपरली नोट्स होत्या माझ्या मी काढलेल्या, जे मग कळत नव्हतं. समजा एखादा टॉपिक आहे आणि तिथे डिटेलमध्ये नव्हते ते व्हिडिओ, सो ओव्हरव्ह्यू होते. आणि बुक्समध्ये मी मोस्टली बुक्सचं जर सांगायचं झालं तर मी यूज करताना मोस्टली रेफरन्स बुक्सचा यूज केला आणि त्या रेफरन्स बुक्सचा यूज करून त्या टॉपिक वाईज मी पुन्हा नोट्स काढल्या डिटेलमध्ये. आणि मी एकच सांगेल की एक्झाम जर क्रॅक करायची असेल तर 3च गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पोर्शन, तो पोर्शन अभ्यासक्रम बघायचा, तो म्हणजे ती कॉपी रात्री झोपताना सुद्धा तुम्ही उशाला ठेवू शकता. म्हणजे हे एवढं महत्वाचं आहे एक्झाम क्रॅक करायला. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जे नोट्स आहेत, स्टडी मटेरियल, की मी रेफरन्स बुक यूज केला ते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याचं रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज मध्ये मॉक टेस्ट अनालिसिस, राईट. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या कंटिन्युअस रिपीटेडली, ह्या गोष्टी फॉलो केल्या, तुम्ही एक्झाम क्वालिफाय होण्याच्या अगदी म्हणजे तुम्ही एक्झाम क्वालिफाय होताच जर ह्या 3 गोष्टी जर एकदम सायक्लिक पद्धतीने जर समजा त्या
हे झालं तर. ओके. आता याच्यामध्ये सरांनी बराचसा भाग त्यांनी सांगितला, त्यांची पार्श्वभूमी सांगितली आणि याच्यामध्ये हे पण सांगितलं की कशा पद्धतीने त्यांनाही अडचणी येत गेल्या. माझ्या 2 प्रश्नाचं उत्तर सरांनी त्यांच्या पहिल्याच उत्तरामध्ये दिलं की माझा प्रश्न असा असणार होता की तुम्ही कुणाकडे बघून किंवा मोटिवेट कसा झालात किंवा कोण आदर्श होतं. तर सरांनी सांगितलं की 2017 त्यांचेच जे परिचयाचे होते ते Yes, परिचित yes. RTO MBA झाले, त्यामुळे ते या क्षेत्राकडे वळले. दुसरी गोष्ट की त्यांचं प्लेसमेंट पण झालं होतं आणि त्यांनी राईट एक्झिट घेतली त्यांच्या जॉबमधनं. येस. कारण सर आमच्याकडे जे विद्यार्थी येतात तर याच्यात जास्त विद्यार्थी असे आहेत की जे आता जॉब करतात. ओके. तर जॉब करून त्यांना पहिला प्रश्न हाच असतो की सर आमचं खरंच आम्ही करू शकतो का, होऊ शकतं का. राईट. तर अशा विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं मार्गदर्शन तुमच्याकडनं आम्हाला लाभलं की खरंच होऊ शकतं आणि राईट टाइमला तिथनं तुम्ही एक्झिट घेतली, ते पण विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली गोष्ट आहे. आता एक अभ्यासाचं नियोजन आपण जर करायचं झालं, कारण आता तुमच्या वेळेस 2020 आणि आता 2026 मध्ये आहोत तर बऱ्यापैकी Right. फरक पडलाय. राईट. 2022 ला सिलेबस चेंज झाला. अगोदर तुमच्या वेळेस जे ABC होतं ते न Right, राहता right, आता right. सिलेबस पण चेंज झालाय. तर त्यावेळेला तुमचं जे काही दिवसाचं वेळापत्रक होतं, कारण सिलेबस तुम्ही सांगितलं किती महत्वाचा आहे राईट. अभ्यासक्रम, राईट. तर तो कुठला जरी असेल तरी दिवसाचं नियोजन तुमचं असतंच येस. असतं. येस. तर सर तुमचं नियोजन कसं होतं आणि कसं एक्झिक्यूट करायचे, कारण विचार सगळेच करतात पण राईट. एक्झिक्यूट होणं महत्वाचं असतं. ओके. तर माझं दिवसाचं नियोजन जर बघाल तर सकाळी साधारण एक 8 ते 8:30च्या दरम्यान चालू व्हायचा अभ्यास. आणि तसा जर विचार केला तर म्हणजे अभ्यास करताना तुम्ही किती तास अभ्यास करताय ह्याच्यापेक्षा तुम्ही किती क्वालिटी अभ्यास करताय Yes. हो जास्त, म्हणजे हे खूप बरोबर. जास्त महत्वाचं आहे ऍक्च्युली. एक्झॅक्टली. त्यामुळं क्वालिटी स्टडी क्वांटिटीपेक्षा ना क्वालिटीवरती जास्त भर जर दिला आपण तर ते म्हणजे त्यांनी वेळ पण वाचतो, सगळ्यात पहिले रिव्हिजन पण मल्टिपल टाइम्स होते, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला टेस्ट सिरीज सोडवायला आणि स्वतःचा ॲनालिसिस करायला टाइम मिळतो. त्याच्यामुळं माझं तेच होतं पहिल्यापासून की मी सकाळी 8 ते 8:30ला अभ्यास चालू करायचो. आणि मी कसं ठरवलं होतं, 3 सेक्शन केलेले दिवसाचे 3 भाग केलेले, की पहिला सकाळचा स्लॉट 12 वाजेपर्यंतचा, 12 ते 5 वाजेपर्यंतचा स्लॉट, आणि 5 ते परत रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत स्लॉट, असा माझा स्लॉट होता. तर या 3 स्लॉटमध्ये मी काय करायचो, डिवाइड करायचो सब्जेक्टला, की हा सब्जेक्ट मी सकाळच्या स्लॉटला घेणार, हा सब्जेक्ट मी दुपारच्या स्लॉटला, आणि हा सब्जेक्ट संध्याकाळच्या स्लॉटला. आणि त्याच्यामध्ये पण असं करायचो की 70-30 म्हणजे कसं, 70% अभ्यास आणि 30% मल्टिपल MCQची प्रॅक्टिस. याच्यामध्ये मग मी हे तिन्ही डिवाइड केलेले. मग मी काय करायचो, सकाळी समजा एखाद्या सब्जेक्टचा मी अभ्यास केला तर जो अभ्यास केलेला आहे त्याच्यावरती 30% टाइम, म्हणजे समजा मी एक 4 तास अभ्यास केला तर मी 3 तास अभ्यास करायचो आणि 1 तास मी MCQ सोडवायचो. असं माझं त्या सब्जेक्टचं हे होतं नियोजन होतं, की दोन्ही, कारण आपली एक्झाम ही MCQ टाईप आहे. बरोबर. त्याच्यामुळं मी म्हणजे एवढंच सांगेल विद्यार्थ्यांना की MCQ टाईपची एक्झाम असल्यामुळं आपल्याला खूप जास्त भर हा MCQ प्रॅक्टिसवरती द्यायचा आहे. बरोबर. कारण मी माझा अनुभव सांगतो, मी ॲक्च्युली RRB JEE ची पण एक्झाम दिली होती, रेल्वेची एक्झाम. त्यावेळेस जस्ट मी सोडला होता जॉब आणि जस्ट ती एक्झाम आली होती, तर एक ट्राय म्हणून मी दिली ती एक्झाम. पण मला त्या एक्झाम दिल्याच्या नंतर हे जाणवलं की माझे कन्सेप्ट क्लिअर आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण मी कुठं लॅग करतोय, कारण माझी ती एक्झाम एक 2-3 मार्क्सने राहिली होती. हां, पण ते कुठं लॅग आहे तर ते मला कळालं की आपण MCQ प्रॅक्टिसमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय. मग तिथून मला समजलं की MCQ प्रॅक्टिस खूप महत्त्वाची. आणि मी हेच सांगेल की मी जी तयारी करत होतो त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे, म्हणजे माझ्या सिलेक्शनमध्ये, की MCQ प्रॅक्टिसचा. मी लिटरली कमीत कमी, आता मला वेळ पण तेवढा होता कारण कोविडमध्ये खूप टाइम मिळाला, लिटरली मी 15,000 ते 20,000 MCQ सोडवले असतील बापरे, त्या 1.5 ते 2 वर्षाच्या काळामध्ये. आणि मला पर्सनली म्हणजे हे वाटतं की ते MCQच्या प्रॅक्टिसमुळेच मला सिलेक्शन कसं आहे, आमचा जर तुम्ही पेपर जर बघितला ना सर, 2020चा पेपर जर पाहिला 17च्या कम्पेअरमध्ये 20चा पेपर, बरोबर, तसा जर आमचा पेपर तसा इझी होता 17पेक्षा, पण ट्रिकी होता थोडासा. एक नॉर्मल ट्रिकी क्वेश्चन होता, क्वेश्चन इझी होते पण थोडेसे ट्विस्ट करून दिले होते, 2 पर्यायामध्ये कन्फ्युजन. हा, थोडंसं पण इझी होते क्वेश्चन, असे खूप हार्ड क्वेश्चन नव्हते. मग त्याच्यामध्ये मला ते MCQ प्रॅक्टिसचा फायदा झाला, की तो क्वेश्चन ज्यावेळेस मी वाचायचो, कारण एवढी MCQ प्रॅक्टिस केल्यामुळं एक
कॉन्शियस माइंड मध्ये आपोआप येतं की ऑटोमॅटिकली येतं. ऑटोमॅटिकली येतं की हा क्वेश्चन कसा वाचायचा किंवा काय. बरोबर. त्याच्यामुळे मला तो क्वेश्चन ज्यावेळेस, आणि एकतर आपल्या सगळ्यात महत्वाचं सांगतो, आपल्याला 150 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे 120 मिनिटामध्ये. बरोबर. टायमिंग खूप कमी आहे कमी तसा जर आहे. विचार केला तर. त्याच्यामुळे तो क्वेश्चन रीड करायला, तो अनालाइज करायला आणि खालचे ऑप्शन्स मध्ये जायला. सिलेक्ट करायला, त्याच्यामध्ये आपल्याला एक सबकॉन्शियस माइंडमध्ये ती प्रॅक्टिस झाली पाहिजे. बरोबर. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही मल्टिपल, जेवढे तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह करता येतील तेवढे करायचे. आता याच्यामध्ये हे जे तुम्ही मल्टिपल एमसीक्यू सोडवले, म्हणजे खूप सारे एमसीक्यू सोडवले, तर हे टेस्टच्या रूपात सोडवले की डेली कुठले तरी 10 किंवा जसे येईल तसे सोडवले? हा, आता ते एमसीक्यूज जे मी सोडवले ते बुक्स मधले सगळ्यात पहिल्यांदा सोडवले. आणि मी अजून एक केलेलं की टेस्ट सिरीज, हे पण एवढा महत्वाचा पॉइंट आहे टेस्ट सिरीज. कारण टेस्ट सिरीज ज्यावेळेस तुम्ही सोडवता, ऍक्च्युअल तुम्ही एक्झामचा तुम्हाला फील येतो की एक्झाम कशी, आणि तो जो तुम्ही टेस्ट सिरीज उगाच आपण घेतली टेस्ट सिरीज आणि सोडवायची म्हणून नाही सोडवायची, असं समजायचं की ही आज माझी एक्झाम आहे, फायनल एक्झाम आहे, फायनल एक्झाम, आणि त्याच्यानुसारच तुम्ही सोडवा. कारण ते जे एक्झामचं प्रेशर, तुम्ही काय विचार करता ती सोडवताना, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना तुम्ही काय विचार करताय आणि त्या क्वेश्चनला तुम्ही कसं अनालाइज करताय. आता तोच प्रश्न होता की ज्या काही टेस्ट तुम्ही द्यायचे, नेमकं अनालिसिस कसं राहायचं? कारण विद्यार्थी टेस्ट खूप देतात पण त्यांना अनालाइज करण्याची पद्धत माहिती नाही, ते कसं करायचं सर? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ज्यावेळेस टेस्ट सोडवायचो आणि मी अनालिसिससाठी स्पेशली अर्धा ते 1 तास द्यायचो की त्या टेस्ट सिरीजमध्ये माझं कुठं चुकलं. आणि मग मी तो क्वेश्चन मोस्टली मी काय करायचो की टॉपिक्स बघायचो की हे टॉपिक्स माझे इथे जरा चुका होत आहेत ह्या टॉपिक्समध्ये. मग मी काय करायचो, ते टॉपिक्स पुन्हा रिवाईज करायचो आणि पुन्हा रिवाईज करून पुन्हा ती टेस्ट सिरीज घ्यायचो आणि सेम त्याच फीलने एक्झाम देतोय ह्याच फीलने मी परत ती टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायचो. आणि त्यावेळेस माझा स्कोर चांगला इम्प्रूव्ह व्हायचा. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स पण बिल्टअप व्हायचा आणि आपले कन्सेप्ट पण क्लिअर व्हायच्या. त्याच्यामुळे तो त्या टेस्ट सिरीजचा फायदा व्हायचा. बरं, नाही, खूप छान पॉइंट मांडला तुम्ही की एखादी टेस्ट सोडवल्यानंतर अनालाइज करताना जर काही लॅकोना वाटला काही, परत एकदा चांगली स्टडी करून, म्हणजे चांगलं परत प्रिपरेशन करायचं आणि परत ती टेस्ट द्यायची. तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही टेस्टचा उपयोग करून घेतला. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक अजून भाग आहे सर, कारण द्विधा मनस्थितीत विद्यार्थी असतात की होईल नाही होईल, मग मी जॉबही करतोय, मग मला हे करायचंय, 2 टप्पे आहेत, प्री वेगळं आहे, मेन्स वेगळं आहे. तर अशा वेळेला एक मानसिक स्थैर्यता किंवा ज्याला हेल्थ म्हणतो आपण, मेंटल हेल्थ, ही खूपच महत्वाची असते. आणि ती टिकवणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं, कारण आपलं ऑसिलेशन जे असतं ते कधी पीक जातं की आता मला करायचंच आहे आणि परत डिमोटिवेट होतं. हे कसं मेंटेन तुम्ही केलं होतं आणि तुम्ही त्याबद्दल विद्यार्थ्यांना काय सांगाल? तर ह्याबद्दल जर सांगायचं झालं तर माझी ही सरांनी जो क्वेश्चन विचारला ती अवस्था माझी कोविडच्या पिरियडमध्ये झाली होती की एक्झामची डेट, पहिली गोष्ट म्हणजे प्रीचा रिझल्टच लागला नव्हता. प्रीचा रिझल्ट पुढच्या महिन्यात लागेल, 2 महिन्यांनी लागेल, डिले झाला होता, खूप डिले झाला होता. त्याच्यामुळं मानसिक दृष्ट्या म्हणजे माझे पण ऑसिलेशन्स व्हायचे की अरे आपण जो डिसिजन घेतलाय तो बरोबर आहे, करेक्ट आहे का, एवढे दिवस आपण थांबतोय, बरं त्यात पण माझं सिलेक्शन होईल का, थोडंसं म्हणजे ती गोष्ट वाटायची. आणि वाटणं साहजिकच आहे कारण तो वेळच तशी होती ती. पण त्यावेळेस मी एकच मला गोष्ट त्यावेळेस माइंडमध्ये यायची की बाबा आपण आता एवढे दिवस अभ्यास केलेला आहे, एवढे दिवस खर्ची घातलेत आणि आता आपल्या पुढं एक टार्गेट, एकतर ही एक्झाम RTOची जी एक्झाम आहे ती खूप म्हणजे कमी येते, रेअरली येते, आणि हा चान्स आहे आपल्याला. हा चान्स जर सुटला तर पुढं आपल्याला 4-5 वर्ष थांबवला. आणि तुम्ही जर तसा जर विचार केला तर ती गोष्ट खरीच निघाली, कारण 2020 नंतर आज 2026 ला ऍड येते. बरोबर आहे. तर तुम्ही तसा जर विचार केला तर त्यावेळेस जो मी विचार केलेला तो खरा ठरला. आणि त्याच्यामुळं मी जरी थोडंसं एक वाटायचं, डिग्रेड वाटायचं की अरे आपल्याला म्हणजे काय होतंय आता, कधी एक्झाम होणार आपली, पण त्यावेळेस मी एकच विचार करायचो की आपला अभ्यास हा एकदम चांगल्या प्रकारे झालेला आहे. एक्झाम उद्या जरी झाली तरी पण मी पास होऊ शकतो, क्रॅक करू शकतो एक्झाम, हा कॉन्फिडन्स होता. आणि ऑब्विसली की आपण जे स्वप्न बघतो, आपण ज्या स्वप्नांसाठी काम करतो, जे लढतो, जर ते स्वप्न आपण अर्ध्यावरच सोडून दिलं किंवा तसा जर आपल्याला विचार आला तर आपण एकच मनामध्ये एकच विचार करायचा की आपण ह्या स्वप्नांसाठी आपण आपला एवढा वेळ घालवतोय,
तर ते पूर्ण होईपर्यंत आपण मागं हटायचं नाही, करायचं नाही. म्हणजे असंच आपण- माझ्या डोक्यामध्ये Yes, यायचं नक्की. आणि मी त्याच्यानुसारच प्रयत्न Okay. म्हणजे करायचा. हाच तुमचा मोटिव्ह होता मोटिव्ह आणि तोच. त्याच्यामुळे मोटिवेशन होत येस गेलं. येस म्हणजे येस की का स्टार्ट केलं हे बाबा येस येस आपल्याला यश मिळवण्यासाठी. येस राईट. चला, खूप छान सर. आता याच्यामध्ये आपण जसं डिस्कस करत आलो, सुरुवातीला सरांचे पार्श्वभूमी आपण जाणली, सगळ्या गोष्टी काय स्ट्रगल होता, त्यानंतर तुमच्या टेस्ट सिरीज, त्याचा अनालिसिस, त्यानंतर एक मेंटल हेल्थ कशी त्यांनी मेंटेन केली आणि खूप त्यांना स्ट्रगल जो होता, कोरोनाचा स्ट्रगल सगळ्यांना आता तुम्हाला माहिती असेल आणि त्यावेळेस ते अभ्यास करत होते, तर नक्कीच हा एक महत्वाचा भाग होता. कन्सिस्टन्सी, सातत्य त्यांनी ठेवलं आणि आज ते सिलेक्ट झाले. आता आपण या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. आमच्याकडे काउन्सिलिंगला जेव्हा विद्यार्थी येतात तर त्यावेळेस 2 प्रकारचे विद्यार्थी येतात. एक विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आतापर्यंत 2020च्या अगोदर किंवा 2020ला पासआउट झालेत आणि त्यांनी आतापर्यंत येत नाही आरटीओ किंवा टेक्निकलच्या येत नाहीत जागा, म्हणून मग त्यांनी काय केलं की गट ब गट क ओके सुरुवात केली. ओके त्यामुळे त्यांची प्री स्ट्रॉंग आहे, ओके पण त्यांच्या मेन्सला प्रॉब्लेम आहे कारण त्यांचं Okay. 2020 पासून मेन्स टेक्निकल सुटले. राईट. दुसरे विद्यार्थी असे येतात की सर आम्ही आता 2024-25 लाच पासआउट झालेलो आहे, आमचं Right. टेक्निकल साऊंड आहे, येस येस पण आमचा 10वी पासूनच प्रॉब्लेम झालाय आमचा. राईट. त्यामुळे काय, ओके तर हा एक महत्वाचा भाग आहेच आहे. तर हे 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत, यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? सगळ्यात पहिलं म्हणजे ज्या म्हणजे 2 ग्रुप आहेत विद्यार्थ्यांचे. एक विद्यार्थ्यांचा ग्रुप म्हणजे की ज्यांचं टेक्निकल साऊंड आहे, बरोबर आहे, पण ज्यांना अजून नॉन टेक्निकलचा जास्त अभ्यास झालेला नाहीये ज्या विद्यार्थ्यांचा, बरोबर. तर त्या विद्यार्थ्यांविषयी सगळ्यात पहिल्यांदा बोलतो मी की ज्यांचं नॉन टेकचा अभ्यास समजा झालेला नाही. आणि ह्यावेळेस जर तुम्ही एक्झाम पॅटर्न जर बघितला तर आमच्या वेळेसचा जो 2020चा एक्झाम पॅटर्न होता त्याच्यामध्ये 20 मार्क्सला प्रीला पण 20 मार्क्सला टेक्निकलचं होतं. बरोबर आहे, लेटेस्ट ट्रेंड्स इन ऑटोमोबाईल हा सब्जेक्ट होता आणि बाकीचं 80 मार्क्सचं नॉन टेक होतं. तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो की ज्यांचं टेक्निकल साऊंड आहे त्यांच्यासाठी हा प्लस पॉईंट होता. पण आत्ताचा जर ट्रेंड बघता किंवा आत्ताचा जो एक्झाम पॅटर्न आहे, जो सिलेबस आहे आत्ताचा, तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर पूर्ण 100 मार्क्सचा आपल्याला नॉन टेकचा अभ्यास आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं कॉम्पिटिशन हे मोस्टली जे गट ब गट क करणारे जे विद्यार्थी आहेत त्या लोकांशी आपलं कॉम्पिटिशन आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला आरटीओ व्हायचं असेल तर मी एवढंच सांगेल की जर दुसरी पायरी जर आपल्याला पार करायची असेल की जी मेन्सची पायरी आहे, पण आपली पहिली पायरी ही प्रीची पायरी आहे, तर पहिली पायरी पार करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आपलं त्या विद्यार्थ्यांशी कॉम्पिटिशन करण्यासाठी म्हणजे गट ब गट क चे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी कॉम्पिटिशन करण्यासाठी आपल्याला ॲज अर्ली ॲज पॉसिबल आपल्याला ती तयारी प्रीची करायची आहे. आणि जर तुम्ही जर बघितलं तर प्रीची तयारी करताना पण सगळे नॉन टेकचे आपले सब्जेक्ट असतात आणि ज्याचा आपला संबंध काही वर्षांपूर्वी खूप वर्षांपूर्वी आपला संबंध तुटलेला असतो, तर ते आपल्याला पुन्हा रिवाईज करून पुन्हा जर त्या गोष्टी आपल्याला ॲनलाइज करून टेस्ट सिरीज सोडवून आपल्याला सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील की आपण कम्प्लीट ब्रशअप करावं लागेल की आपण कुठे मागे पडतोय कुठे पुढे. आणि एक लक्षात घ्या की तुमचं मेन कॉम्पिटिशन हे मेन्समध्ये नाही आहे, ह्या वेळेसच्या एक्झाममध्ये तुमचं मेन कॉम्पिटिशन हे प्रिलिम्समध्ये आहे. आणि जी गोष्ट आता मी माझा अनुभव सांगतो की आमची आरटीओची एक्झाम झाल्याच्या नंतर एक WRDची एक्झाम आली होती त्यावेळेस. आणि त्यावेळेस जे माझे काही मित्र होते की जे आरटीओच्या एक्झाममध्ये काही मार्क्सनी त्यांना नाही जमलं, काही मार्क्सने त्यांचं एक्झाम राहिली, तर मग त्या विद्यार्थ्यांना नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी, त्यांचं नशीब पण तसं चांगलं होतं की नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी लगेच आली, WRD साठीची ऑपॉर्च्युनिटी. मग त्याच्यामध्ये काय झालं की WRDची जी सिच्युएशन आणि आताची जी आरटीओचं सिच्युएशन आहे ती सेम आहे. कारण त्यावेळी WRD मध्ये पण पहिलं पूर्ण नॉन टेक होतं आणि नंतर मेन्स पूर्ण टेक्निकल होती. हा राईट. तर प्रिलिम्स ही पूर्ण नॉन टेक होती आणि त्यावेळेस हेच झालं की विद्यार्थ्यांचे जे माझ्या मित्रांचे पण खूप टेक्निकल खूप साऊंड मुलं होती ती, पण त्यांची प्रिलिम्सच नाही निघू शकली कारण त्यांचं कॉम्पिटिशन हे जे ऑलरेडी राज्यसेवा गट ब गट क करणारे जे विद्यार्थी होते त्यांच्याशी कॉम्पिटिशन होतं त्यांचं आणि त्यांची प्रिलिम्स नाही निघू शकली आणि त्याच्यामुळे ते मेन्सला नाही जाऊ शकले आणि त्यांचं सिलेक्शन राहिलं. खूप महत्वाचा मुद्दा सरांनी मांडला की पहिली पायरी ही पूर्व परीक्षेची आहे. राईट. म्हणजे तुम्ही ती जर पार नाही केला तर तुम्ही टेक्निकली कितीही साऊंड असाल तरी तुम्ही मुख्य परीक्षेसाठीच जाणार नाही आणि म्हणजे सिलेक्शन होणार नाही. राईट. आणि ही गोष्ट मला पण लागू झाली कारण माझं तसंच होतं सेम की माझं
टेक्निकली मी साऊंड होतो. माझं नॉन टेकचं थोडंसं म्हणजे एवढा मी परफेक्ट नव्हतो नॉन टेकमध्ये किंवा एवढा कम्पीट करू शकत नव्हतो. पण मी मग जेवढ्या लवकर तयारी करता येईल मी तेवढ्या लवकर केली तयारी. आणि मला एवढी गोष्ट माहिती होती की प्रिलिम्स जर आपली निघले ना, आपलं जर टेक्निकली आपण साऊंड आहे बरोबर, तर आपण मेन्स ही क्रॅक करू शकतो. आणि एक्झॅक्ट तसंच झालं. बरोबर आहे. तर खूप छान मुद्दा सरांनी याच्यामध्ये मांडला. दुसरा एक अजून असा एक विद्यार्थी वर्ग आहे बराचसा, त्याचं उत्तर तुम्ही दिलंही, पण तरी परत एकदा मला जरा रिवाइज करायचं आहे की खूप सारे विद्यार्थी जॉब करतात आणि नोकरी करत करत त्यांना ती ही क्रॅक करायची एक्झाम. तर त्यांचा प्रश्न एकच असतो की सर नोकरी करून होईल का? आणि याच्यामध्ये मुख्यतः हे असतं की त्यांची डिपेंडन्सी असते किंवा त्यांची फॅमिली त्यांच्यावर डिपेंडंट आहे. आणि मग अशा वेळेस त्यांना जॉब सोडायचा, ठेवायचा की काय करायचं नेमकं असं कळत नाही. तर एक तुमचं मार्गदर्शन अशा विद्यार्थ्यांना काय असेल? जे जॉब करत करत ज्यांना तयारी करायची आहे, अर्थात मी हेच सांगेल की जर खरंच खूप परिस्थिती, आपल्याला प्रत्येकाला आपली परिस्थिती माहिती असते की आपण किती बिअर करू शकतो किंवा किती करू शकतो, आपण फायनान्शियली आपण किती मॅनेज करू शकतो. तर माझं हेच राहील म्हणणं की जे जॉब करतात आणि ज्यांना वाटतं की फायनान्शियल कंडिशन आपली अशी नाही की आपण जॉब सोडू शकतो, पण मी एवढं पण नक्कीच सांगेल की हे लोक पण 100% तयारी करू शकतात आणि 100% सिलेक्ट पण होऊ शकतात. फक्त एवढंच की वेळेचं नियोजन. मी पहिल्यांदा पॉडकास्टच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी जास्त महत्वाची. जर तुमच्याकडे जॉब करून जर तुमच्याकडे 4-5 तासाचा जर टाइम असेल आणि जर तुम्ही तो क्वालिटी स्टडीसाठी दिला तर निश्चितच तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. सिलेक्ट होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. फक्त एवढंच की वेळेचं तुम्हाला नियोजन करावं लागेल. त्या वेळेमध्ये मी सिलेबस जास्तीत जास्त कसा कव्हर करेल आणि जास्तीत जास्त कसं मी प्रॅक्टिस करेल त्या वेळेमध्ये, ते जर तुम्ही नियोजन केलं तर निश्चितच तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता. अजून एक परत प्रश्न मला असा पडतो सर की स्टडी मटेरियलच्या बाबतीत, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की क्वालिटी तुमचा स्टडी असला पाहिजे, कमी वेळ का असेना, तसं स्टडी मटेरियलच्या बाबतीत पण आहे किंवा असतं. राईट. तर विद्यार्थी काय करतात की खूप सारं स्टडी मटेरियल कलेक्ट करून बसतात आणि मग वाचायच्या वेळेस एकच कन्सेप्ट खूप ठिकाणावरून वाचतात आणि मग ते कुठेतरी कन्फ्युज होतं. अशा वेळेस तुम्ही काय सांगाल? कारण आता 2026 ची खूप चांगली अपॉर्च्युनिटी विद्यार्थ्यांना आलेली आहे आणि मला असं वाटतं की ही शेवटची संधी असं म्हणायचं आणि पुढे जायचं. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? तर अशा विद्यार्थ्यांना मी एवढं सांगेल की ज्यांच्याकडे मटेरियलचा जर विचार केला तर मटेरियल आपण मल्टिपल मटेरियल वाचण्यापेक्षा आपण एकच क्वालिटी मटेरियल वाचायचं आणि ते खूप वेळा वाचायचं. कारण तुम्ही जेवढ्या वेळा एकच क्वालिटी मटेरियल खूप वेळा वाचणार तेवढ्या वेळा तुम्हाला ते कन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होते. पण तुम्ही जर मल्टिपल मटेरियल वाचले एकाच कन्सेप्टसाठी तर प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही कन्फ्यूज होणार. बरोबर. आणि ऍक्च्युली हे एक्झामचं जर तुम्ही पॅटर्न बघितला किंवा क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघितला तर एक्झामचा क्वेश्चन पेपर हा आरटीओचा मोस्टली असाच असतो की प्रश्न एकदम सोपे असतात, बरोबर, पण ते एवढे ट्विस्ट करून विचारलेले असतात की आपण कन्फ्यूज होणार. त्याच्यामुळे तुम्ही जर एकच क्वालिटी मटेरियल तुम्ही सारखं वाचलं आणि सारखं रिवाइज केलं तर तुम्हाला क्वेश्चन कितीही ट्विस्ट करून जरी विचारला तरी तुमचा कन्सेप्ट क्लिअर आहे. त्याच्यामुळे तो क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामुळे माझं म्हणणं हेच राहील की तुम्ही एकच मटेरियल घ्या आणि ते तुम्ही सारखं वाचा, सारखं रिवाइज करा. बरोबर. आणि त्याच्यानुसारच तुम्ही तुमच्या नोट्स बनवा आणि त्याच्यानुसारच तुम्ही एक्झामला फेस करा. म्हणजे सिंगल मटेरियल मल्टिपल रिडिंग. बरोबर, एक्झॅक्टली. खूप छान महत्वाची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण याच्यामध्ये खूप वेळ जातो विद्यार्थ्यांचा आणि एकच कन्सेप्ट आपण खूपदा वेगवेगळ्या ठिकाणावरून वाचतो. विद्यार्थी मित्रांनो, सरांनी ज्या काही पर्टिक्युलर पॉइंट सांगितले 2026च्या आरटीओ एमबीए साठी खूपच महत्वाचे आहेत. याच्यामध्ये त्यांनी जॉबशी रिलेटेड सुद्धा त्यांची स्वतःचा अनुभव शेअर केला की एक्झॅक्ट एक्झिट त्यांची जी होती जॉब मधनं ती, त्यानंतर क्वालिटी स्टडीवरती त्यांनी भर दिला. त्यानंतर 70-30 हा एक पॅटर्न सांगितला की 70% स्टडी केला त्यांनी आणि 30% एमसीक्यू सॉल्व्ह केले, त्याचं अनालिसिस केला, टॉपिक रिव्हिजन आणि त्या टॉपिक वाईज टेस्ट, हे सुद्धा खूप छान पॉइंट त्यांनी मांडला. आणि सगळ्यात मोटिवेशनल जर त्यांचं कुठलं सेंटेन्स मला वाटलं असेल तर तुम्ही हे सुरू केलेलं आहे, हे स्वप्न अर्ध्यावर सोडू नका. तर खूप छान मुद्दा मांडला. आणि परत त्यांनी हे पण सांगितलं की 2 पायऱ्या आहेत. पहिली पायरी म्हणजे प्रीची, खूप महत्वाची आहे. दुसऱ्या पायरीवरती तुम्ही कितीही एक्सपर्ट असाल पण पहिल्या पायरीवर जर तुम्ही अडखळलात तर तुम्ही यश मिळू शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो,
खूप छान माहिती सरांनी दिली. याच्यामध्ये अजून एक मला प्रश्न जोडावासा वाटतो सर, की 2020ला एक 200+ जागा आपण म्हणूया आणि त्याच्या दुपटीने आता एक 461 जागांची जाहिरात येऊ घातलेली आहे. तर नक्कीच ही अपॉर्च्युनिटी एक वेगळी आहे, संधी आहे. राईट. तर ह्या संधीबाबत तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही याला अनालाइज करता आणि विद्यार्थ्याच्या दृष्टीने ही कशी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, राईट. तर हे तुम्हाला कसं म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना कसं सांगता येईल की जास्तीत जास्त विद्यार्थी इथे अप्रोच होतील? राईट. तर मी आता सध्या त्या डिपार्टमेंटमध्येच काम करतोय. बरोबर. तर मला हेच वाटलं की 2017मध्ये 833 जागांसाठीची बरोबर. ऍडव्हर्टाइजमेंट आलेली. त्याच्यानंतर किती जागांसाठी येईल ह्याची काहीच आयडिया नव्हती आम्हाला. बरोबर. पण 240 आली तरी सुद्धा ती खूप मोठी संधी वाटली होती आमच्यासाठी, हो, की एवढी मोठी जाहिरात निघून, कारण एवढी रेकॉर्ड ब्रेक जाहिरात ह्याच्या आधी कधीच आली नाही, हिस्ट्रीमध्ये नव्हती आली हो, कधीच. हो. त्यावेळेस आली. त्याच्यानंतर एक वाटलं होतं की एक 50-100 जागा येतील, पण एक बरोबर. 240ची ऍड आली. तीच ऑपॉर्च्युनिटी मला एवढी मोठी वाटली होती. बरोबर. तर त्याच्यानंतर आता जर बघितलं तर एक साधारण 460+ जागांची आहे सर हो. जागा. त्या मानाने बरोबर. ती डबल. हा, त्याच्या मानाने 240 पेक्षा डबल ही जागांची साठीची ऍडव्हर्टाईज अपॉर्च्युनिटी आहे. तर नक्कीच एवढे मोठे ऑपॉर्च्युनिटी पुन्हा पुन्हा येणार नाही. कारण तुम्ही बघा 2020 नंतर डायरेक्ट जम्प हा 2026ला आहे. 6 वर्षाचा गॅप. 6 वर्षाचा गॅप आहे. तर ही ऑपॉर्च्युनिटी पुन्हा येणार नाही. कारण आता 2026 नंतर कधी ऍड येईल आपण काही सांगू शकतो. आणि एवढं मी सांगू इच्छितो की आत्ता जे म्हणजे मी डिपार्टमेंटमध्येच आहे म्हणून सांगतोय की आत्ता जे विद्यार्थी देणार आहेत एक्झाम, त्यांचं नशीब एवढं चांगलं आहे की जस्ट एक 6-7 महिन्यापूर्वी 331 जणांचं प्रमोशन झालं, म्हणून ही ऍड एवढी मोठी ऍड आली. त्याच्यामुळं म्हणजे तुम्ही असं पण म्हणू शकता की तुमचं नशीब पण चांगलं आहे, पण फक्त नशीब असून जमत नाही, तुम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न आणि मेहनतीची पण जोड लागणार आहे. तुम्ही नक्कीच, म्हणजे मी एवढंच तुम्हाला सांगेल विद्यार्थी मित्रांना की तुम्ही ह्या 461 जागांमध्ये तुम्ही स्वतःची एक जागा माझीच आहे असं तुम्ही बघा आणि त्याच्यानुसारच तुम्ही प्रयत्न करा. नक्कीच तुम्ही याच्यामध्ये सक्सेसफुल होणार आणि तुम्ही ह्या डिपार्टमेंटमध्ये येणार. आता शेवटचा एक माझा प्रश्न सर, की हे सगळं यश जे आहे हे तुम्ही मिळवलंय. येस. आणि आज तुम्ही जगताय. येस. तर कसं असतं की एखाद्या यशाला, म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण की मेहनतीला म्हणू आपण, एखाद्या मेहनतीला यशाची किनार असेल तरच त्याचं व्हॅल्युएशन होतं. एक्झॅक्टली. की ते दिसतं. राईट. राईट. पण मेहनत सगळेच करतात. राईट. तर अशा वेळेला विद्यार्थ्यांनी काय समोर ठेवून मेहनत करायला पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्याला त्याचा फायदा होईल. आणि एक आपण म्हणूया की एक की पॉइंट्स जर विद्यार्थ्यांना कळला की सर हे यशाचं रहस्य आहे, तर नक्कीच आमच्या विद्यार्थी मित्रांना फायदा होईल. ओके. तर यशाचं रहस्य असं फॉर्म्युला तर कोणताच नसतो यशाचा, बरोबर. पण एक मेथड असते असं म्हणू शकतो आपण, की फॉर्म्युला नसतो पण मेथड असते. मेथड हीच आहे की तुम्ही राईट सिलेबस बघा, राईट सिलेबसचा राईट मटेरियल यूज करा आणि ते मल्टिपल टाइम्स तुम्ही ते वाचा. ते मल्टिपल टाइम्स वाचून तुम्ही त्याचं ॲनालिसिस करा. तुम्ही ह्या गोष्टी जर फॉलो केल्या तर तुमचं यश हे निश्चित आहे. तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाही. आणि अजून एक गोष्ट मी सांगेल की सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी आहे, म्हणजे लिटरली हे म्हणजे ज्यांचं टेक्निकल पक्क आहे, नॉन टेक थोडंसं कच्चं आहे, किंवा ज्यांचं नॉन टेकचा अभ्यास चांगला आहे आणि टेक्निकलचा अभ्यास थोडासा कमी वीक आहे, तर यांच्यासाठी मी एकच सांगेल की तुम्ही युद्धाच्या आधी जेवढा घाम गाळाल तेवढंच तुम्हाला युद्धाच्या वेळेस रक्त कमी सांडावं लागेल. तर अशीच गोष्ट आहे की ज्यांचं नॉन टेक कच्चं आहे किंवा ज्यांचं नॉन टेक वीक आहे, तर त्यांनी आधीपासूनच नॉन टेकचा अभ्यास करा, की जेणेकरून तुमचं नॉन टेक चांगलं होईल आणि तुम्ही पहिली पायरी पार करू शकाल. आणि मग तुम्हाला पुढं टेक्निकलचा तर अभ्यास तुमचा चांगला झालेला असेल. आणि दुसरा विद्यार्थी वर्ग की बाबा ज्यांचं टेक्निकल चांगलं आहे बरोबर आणि नॉन टेक थोडंसं कच्चं आहे, तर त्यांनी मग त्यांनी टेक्निकलकडे आधीपासूनच टेक्निकलचा अभ्यास करा. आणि नॉन टेक म्हणजे तुम्ही असं करू शकता, म्हणजे दोन्हीसाठी हे अप्लाय की बाबा 70-30 परत 70-30 रूल. म्हणजे बाबा ज्यांचं टेक्निकल पक्क आहे त्यांनी काय करावं, 70% नॉन टेकचा अभ्यास करावा, 30% एक जस्ट की एक आपल्याला ब्रशअप म्हणून 30% करावा. आणि ज्यांचं समजा वाईस वर्सा, म्हणजे ज्यांचं करेक्ट हे त्यांनी तसं 70-30 रूल अप्लाय करावा. आज RTO MVI स्वप्नील सर आपल्या स्टुडिओमध्ये आले. त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. प्रत्येक पॉइंट्स वरती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा जो काही अनालिसिस आहे, त्यांचा जो काही एक्सपिरियन्स आहे
कारण एखादा पदसिद्ध अधिकारी जेव्हा सांगतो तर त्या गोष्टी त्यांनी केलेल्या असतात. म्हणजे स्पेशली असं म्हणायचं झालं तर इट इज नॉट सो इझी ॲज इट्स लुक लाईक. हे एवढं दिसतं तेवढं सोपं नाही. तर हे या लेवलला येण्यासाठी त्यांनी जी काही मेहनत घेतलेली आहे ती त्यांनी आपल्यासोबत शेअर केली. जे विद्यार्थी नवीन आहेत, शून्यातून आता सुरुवात करणारे असंही म्हणूया आपण, कारण काही विद्यार्थी तसे पण आहेत सर की जे आता ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर सुरुवात करतील. तर त्यांच्यासाठी सुद्धा हे पॉडकास्ट खूप ज्याला म्हणतो एक मार्गदर्शक ठरेल. आपण या आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी इन्फिनिटी परिवारातर्फे आपले आभार मानतो आणि ही मुलाखत संपवतो. धन्यवाद.